नमस्कार मित्रांनो, पाटील हब या यूट्यूब चॅनलवर तुमचे मी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज तुमच्यासाठी अतिशय आनंदाची अपडेट मी घेऊन आलो आहे. या अपडेटमुळे शिक्षक भरतीमध्ये उमेदवारांसाठी अधिक संधी निर्माण होणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या शासन निर्णयाबद्दल माहिती घेणार आहोत. तुम्ही माझ्या उजव्या साईडला पाहू शकताय तो शासन निर्णय, जो की आजच्या तारीखला हा निघालेला आहे 4 मे 2026 रोजी, ज्यामुळे पेसा क्षेत्रातील भरती संबंधित प्रक्रियेत आता इतर प्रवर्गातील उमेदवारांनाही संधी मिळणार आहे. चला तर मग आधी समजून घेऊ की नेमका हा पेसा क्षेत्र काय असतो. पेसा म्हणजे पंचायत एक्सटेन्शन टू शेड्यूल एरियाज ॲक्ट 1996. या कायद्यानुसार अनुसूचित क्षेत्रामध्ये स्थानिक आदिवासी समुदायाच्या विकासासाठी विशेष असे तरतुदी करण्यात आलेले आहे. आता या मार्गदर्शक सूचनेनुसार पेसा क्षेत्रातील शिक्षक भरतीमध्ये 17 संवर्गासाठी पदभरती कशी करावी याबाबत स्पष्ट नियम दिले गेलेले. तुम्ही माझ्या स्क्रीनवर पाहू शकताय उजव्या साईडला ते जे लेटर आहे ते आज पब्लिश झालेलं आहे शासनाकडनं. यामध्ये तुम्ही पाहू शकताय की मुख्यतः पुढील प्रमाणे वाटप करण्यात आलेले आहे. तर ते जागांचं वाटप म्हणजे कसं आहे की 50% जागा ST आदिवासींसाठी काही ठिकाणी आणि उर्वरित 50% जागा ह्या ओपन कॅटेगरीसाठी. तसेच ज्या भागामध्ये ST लोकसंख्या कमी असेल तिथं लोकसंख्येच्या प्रमाणात वेगळे नियम लागू होणार आहे. जर समजा ST लोकसंख्या ही ज्या 50%च्या वर असेल त्यानुसार तेथील जागा ह्या वाटप होणार आहे. जर समजा 25% ते 50%च्या दरम्यान असेल तर मात्र स्वतंत्र विभाजन केले जाणार आहे. आणि काही ठिकाणी जर पाहिलं तर ते असं वाटप असणार आहे 25% ST, 50% ओपन आणि उर्वरित 25% इतर राखीव प्रवर्ग. म्हणजेच त्यामध्ये मग आलं SC, OBC, NT, SBC इतर. इथं एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, ओपन म्हणजे वेगळी कॅटेगरी नाही आहे, तर सर्व कॅटेगरीमधले उमेदवार मेरिटनुसार त्यामध्ये येऊ शकताय. जर एखादी उमेदवार ओपनमध्ये निवडला गेला नाही तर त्याच्यासाठी 25% राखीव जागा स्वतंत्र असं ठेवण्यात आलेले आहे. भरती करताना खालील गोष्टींची काळजी घेण्याच्या सूचना ह्या देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शासनाने स्पष्ट सांगितलं आहे की नियमांचं पालन हे करावं लागणार आहे मित्रांनो या ठिकाणी. त्यानंतर न्यायालयाचे आदेशाचे पालनसुद्धा करणे बंधनकारक असणार आहे आणि आरक्षणाची 50% मर्यादा ही ओलांडली जाणार नाही याची सुद्धा दक्षता घेतली जाणार आहे. आता मित्रांनो, भरती प्रक्रियेबद्दल जर बोलायचं झालं तर मात्र आपण बघू शकतोय की 1 मे 2026 ते 31 मे 2026 या कालावधीमध्ये जाहिराती ह्या अपलोड केल्या जाणार आहे आणि संस्थांना त्यांच्या ज्या रिक्त असलेल्या जागा आहे त्या पोर्टलवर अपडेट करायचं आहे. म्हणजेच पोर्टलवर त्या अपलोड करायचं आहे. मग उमेदवारांनी नेमकं काय करायचं आहे, तर उमेदवारांनी सध्या फक्त या जाहिरातींवर लक्ष ठेवायचं आहे, कारण प्राधान्यक्रम देण्याची संधी अजून उपलब्ध झालेली नाही आहे. पण अंदाजे जर पाहिलं तर आपल्याला जून महिन्यामध्ये म्हणजे जून महिन्याच्या शेवटी तुम्हाला कदाचित प्राधान्यक्रम देण्याची संधी ही उपलब्ध होऊ शकते. तर मग ह्या सर्व प्रक्रियेमुळे एक मोठा बदल काय झाला आहे ते पण आपण समजून घेतलं पाहिजे. पूर्वी पेसा क्षेत्रातील ज्या काही रिक्त पदांची संधी होती ती फक्त ST प्रवर्गालाच दिली जायची. म्हणजेच पेसा क्षेत्रातील नोकऱ्या ह्या फक्त स्थानिक उमेदवारांसाठीच मर्यादित होत्या. परंतु पुरेसे उमेदवार उपलब्ध नसल्यामुळे अनेक जागा ह्या रिक्त राहत होत्या. आता काय होईल मित्रांनो, तर आता ज्या काही नवीन नियमामुळे ST उमेदवारांना संधी मिळणारच आहे, पण त्यासोबत इतर कॅटेगरीच्या उमेदवारांना सुद्धा संधी मिळू शकणार आहे. म्हणूनच मित्रांनो, जर आपण पाहिलं या बातमीचा सारांश
तर सर्व पात्र उमेदवारांसाठी ही एक सकारात्मक बाब आहे किंवा सकारात्मक अशी एक बातमी. तुमचा स्कोअर जसा असेल तसा पुढे प्राधान्यक्रम देताना योग्य निर्णय घेणं हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. त्यासाठी आपण पुढील व्हिडिओमध्ये मी नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करेन. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला जर अशाच प्रकारचा अपडेट हव्या असतील तर मात्र चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा या चॅनेलची लिंक द्या. पाटील हब या यूट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा, जवळचं बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ मित्रांपर्यंत जरूर शेअर करा. नवीन व्हिडिओसाठी आपण लवकरच भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.